मूर्तीमध्ये प्राणाची प्रतिष्ठा केली जाते, त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात. मूर्तीमध्ये प्राणाची प्रतिष्ठा केली जाते, त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात, लक्षात ठेवा. आणि मनुष्य जन्मामध्ये मनुष्य शरीर जे आहे त्यात जो प्राण आहे त्या प्राणात भजनाची प्रतिष्ठा करायची. आणि स्वभावतः आपलं भजन चालू आहे बरं. मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशील. स्वभावतः भजनशील आहे, तरी सुद्धा त्यात साधनेच्या माध्यमातून संगतीच्या माध्यमातून भजनाची प्रतिष्ठा करायची. ज्याच्या जीवनामध्ये केवळ भजनाची प्रतिष्ठा आहे त्याचं नाव शिव आहे. ज्याला प्रतिष्ठा करायची आहे त्याचं नाव जीव आहे. ज्याची प्रतिष्ठा झालेली आहे आणि भजनाशिवाय दुसरं काही करतच नाही, अभंगाचं पहिलं चरण. Yeah.